नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग ओरस यांच्या विद्यमाने शिक्षकांसाठी ऑनलाईन जिओजेब्राची ओळख या विषयाचं 3 दिवसीय प्रशिक्षण सुरू झालंय. आजचा प्रशिक्षणाचा दुसरा भाग, त्यातलं पहिलं सत्र घेऊन मी आज तुमच्याबरोबर येतोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर आजच्या भागात आपण ऑब्जेक्ट प्रॉपर्टी पाहणारच आहोत. त्याचबरोबर काही ॲडव्हान्स टूल पण दुसऱ्या दिवसात शिकणार आहोत. तर प्रथमतः आपण जिओजेब्राचा आयकॉनवर डबल क्लिक करू. काही क्षणात आपल्यासमोर जिओजेब्रा ओपन होताना दिसेल. ही जिओजेब्राची ओपन झालेली स्क्रीन आहे. आता ऑब्जेक्ट प्रॉपर्टीची सुरुवात करत असताना सुरुवातीलाच करूया. आता आपल्यासमोर जो जिओजेब्राची स्क्रीन आहे ती स्क्रीन एक्स अक्ष दिसत आहेत आणि ग्रीड पण दिसते. पण ग्राफिकल व्ह्यू हा जो पूर्ण दिसतोय, या ग्राफिकल व्ह्यू मध्ये एक्स अक्ष वाय अक्ष एका कोपऱ्यात कुठेतरी गेलेले. हे आपल्याला बरोबर मध्यावर आणायचे असतील तर ते ड्रॅग करण्याची गरज नाही. यासाठी फक्त राईट क्लिक केली आणि आपण स्टँडर्ड व्ह्यू हा पर्याय निवडला. परत एकदा सांगतो, अक्ष आलेख कागदाच्या किंवा ह्या ग्राफिकल व्ह्यू मध्ये मध्यावर नाही आहेत, त्याला स्टँडर्ड व्ह्यू मध्ये त्याचं कन्व्हर्शन करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला राईट क्लिक करायची आणि राईट क्लिक केल्यानंतर जो मेनू टॅब बार येतो त्यातला स्टँडर्ड व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करायची की तुमचा एक्स अक्ष आणि वाय अक्ष त्या ग्राफ कागदाच्या बरोबर मध्यावर येतो. तर ही इथं आपण सुरुवात केली होती. तर आज आपण ऑब्जेक्ट प्रॉपर्टी बघणार आहोत. मात्र ऑब्जेक्ट प्रॉपर्टी बघण्याच्या अगोदर काही ऑब्जेक्ट आपल्याला इथे काढणं अतिशय गरजेचं आहे. तर मी नेहमीच्या पद्धतीने पहिला साधा सोपा ऑब्जेक्ट काढतो. हा एक पॉइंट काढला. त्यानंतर मी एक रेषाखंड पण घेतो. इथे या बाजूला मी एक रेषाखंड घेऊन ठेवतो. एक त्रिकोण काढून ठेवतो. या ऑब्जेक्ट प्रॉपर्टी कशा पद्धतीने प्रत्येकाच्या बदलतात हे आपल्याला कळेल. आणि एक छोटंसं वर्तुळ काढतो. हे 4 ऑब्जेक्ट काढलेत आणि हे 4 ऑब्जेक्टच्या संदर्भात आज आपण ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बघणार आहोत. त्या अगोदर आपल्याला आज आलेख कागदाची गरज नाहीये, अक्ष पण नको आहेत. मला ते घालवायचे असतील तर कालच्या पहिल्या दिवसाच्या सेशनमध्ये मी हे सांगितलंच होतं. पुन्हा एकदा राईट क्लिक करा, ऍक्सेसला क्लिक करा, निघून जातील. परत राईट क्लिक करा, ग्रीडला क्लिक करा, निघून जातील. आता आपल्यासमोर हा कोरा कागद मिळालेला आहे आणि याच्यावर मी 4 ऑब्जेक्ट काढलेले आहे. 4 ऑब्जेक्ट व्यवस्थित लांब लांब ठेवतो की जेणेकरून ते तुम्हाला समजतील. हे सरकवण्याची पद्धत पण कळली का बघा. मूव धरायचं, मूव टूल सिलेक्ट करायचं आणि हा सरकवता येतो. आता मी पहिल्यांदा ह्या पॉइंटच्या बद्दलची ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बघूया. हा पॉइंट ए आहे. ह्या ए पॉइंटला फक्त ह्या पॉइंटच्या बाजूला नाव ए दिसतंय. मग ह्या पॉइंट मध्ये काय काय बदल करता येतात आपल्याला. तर मी इथे राईट क्लिक करतो. हा पॉइंटवर माऊस न्यायचा आणि राईट क्लिक करायची आणि इथे सर्वात शेवटी ऑब्जेक्ट प्रॉपर्टी हा ऑप्शन दिसतो आणि तो ऑप्शन ओपन केला की तुमच्या समोर काही क्षणात ऑब्जेक्ट प्रॉपर्टी हा जरा मी मोठा करून घेतो की जेणेकरून तुम्हाला समजणं सोपं जाईल. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. आता मी हा ओपन झालेला जो ऑब्जेक्ट प्रॉपर्टीचा मेनू आहे तो ए बिंदूच्या संदर्भातला आहे. नेम काय त्याचं तर ए आहे. मला या बिंदूचं नाव बदलायचं असेल तर मी त्याला बॅक जाऊन तिथे मी पी म्हणू शकतो किंवा बी म्हणू शकतो. आता त्याची डेफिनेशन देताना काय दिलेली आहे तर त्याचं स्थान दिलेलं आहे एक्स अक्ष वाय अक्षावरचं. त्याला कॅप्शन काय द्यायचे असेल तर मी म्हणतो टेस्ट, असं एक कॅप्शन दिला. हा ऑब्जेक्ट दिसला पाहिजे का तर शो ऑब्जेक्ट, हे बघा शो ऑब्जेक्ट. मात्र माझं नाव बी आहे. मी जेव्हा कॅप्शन टाकली तेव्हा त्या बी पॉइंटला नाव आलं टेक्स्ट. मला हा नको असेल तर मी बदलतो, बॅक पेज जातो, देतो आणि टेक्स्टच्या ठिकाणी लिहितो
पॉइंट पॉइंट शो ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट मला बघायचा असेल, शो ऑब्जेक्ट तो दिसतोय ऑलरेडी. आता तो घालवायचा असेल तो इथली टिक काढली की तो ऑब्जेक्ट हाईड होतो. तो ऑब्जेक्ट आपण अल्जिब्रिक व्ह्यू मधनं पण घालवू शकतो. ते अल्जिब्रिक व्ह्यू मधनं पण घालवता येतो, इथे आहे. आता ह्या ऑब्जेक्टला आता लेबल्स दिसत आहेत, फक्त त्याचं जे कॅप्शन आहे ते दिसतंय. मला कॅप्शन पण आपल्याला काही वेळेला लागतं, पण हे कॅप्शन फक्त दाखवण्यासाठी केलं तुम्हाला. आता शो लेबल्स, तर लेबल्स मध्ये कॅप्शन काय दिसत आहेत, तर पॉइंट बी दिसतोय, त्याचं नाव दिसतंय. लेबलमध्ये आता त्या पॉइंट बीचं नाव दिसतंय. त्या नेम अँड व्हॅल्यू म्हणजे नाव पण पाहिजे आणि त्याचं स्थान पण पाहिजे, तर नेम अँड व्हॅल्यू आहे. फक्त व्हॅल्यू पाहिजे असतील तर फक्त किमती दिसतील. कॅप्शनच फक्त पाहिजे असेल तर तुम्ही त्याला कॅप्शन जर वेगळं दिलं असेल तर कॅप्शन दिसतं. आणि जर तुम्हाला कॅप्शन आणि व्हॅल्यू दोन्ही दिसायला पाहिजे असेल तर कॅप्शन आणि व्हॅल्यू दिसतं. तर अशा पद्धतीने जो ऑब्जेक्ट निवडलाय बिंदूच्या संदर्भात, त्याच्या आता मी इथे नेम हा निवडलेला आहे. आता शो ट्रेस, हा ट्रेस म्हणजे बिंदू जसा जर मी सरकवला, हा इथे मी ड्रॅग केला बिंदू, तर त्याचा ट्रेस दिसणार आहे. मी कसा सरकवला तो, हा बघा, त्याचं ट्रेसिंग होणार आहे. मी बिंदू कुठनं कुठे 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 सरकवला. मला आता शो ट्रेस नको आहेत. आता हा मला काढण्यासाठी परत क्लोज करावं लागेल, हे ट्रेस गेले पाहिजेत. आता हा बी बिंदू परत आणतो इथे, परत ह्या बी बिंदूला राईट क्लिक करतो, ऑब्जेक्ट प्रॉपर्टीजला जातो आणि इथे मी आहोतो शो ट्रेसला. म्हणजे तो बिंदू एका ठिकाणाहून त्या ऑब्जेक्ट बिंदू, आता बिंदू बद्दल बोलतोय म्हणून बिंदू, तो ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकवताना कशा मार्गाने गेला त्याचा ट्रेसिंग पाहिजे असेल तर. आता हा बिंदू मी कुठेही सरकवतोय बघा, कुठनंही तो फिरवता येतोय, मात्र तो फिक्स ऑब्जेक्ट केला मी तर आता तो ऑब्जेक्ट हलणार नाही, कुठे फिक्स झाला, एका ठिकाणीच तो फिक्स झाला. अशा काही रचना असतात की तिथं आपल्याला बिंदू हलवून चालत नाही. आपण बघणार आहोत ऍडव्हान्स टूल मध्ये फिक्सिंग कशासाठी असतो. आणि आता ऑक्झिलरी ऑब्जेक्ट आपण कधी वापरत नाही. आता हा बेसिक हे सगळे झालेत. आता इथे कलरवर येतो. ह्या बिंदूचा कलर मला बदलायचा आहे लाल, किंवा मला हिरवा करायचा असेल तर हिरवा, किंवा मला निळा करायचा असेल तर निळा ऑलरेडी होता, तर आता तो दिसण्यासाठी लाल करतो. आता हा जो ऑब्जेक्ट निवडला त्या ऑब्जेक्टचा कलर झाला. आता स्टाईलची पॉइंट साईज, आता बिंदू असल्यामुळे पॉइंट साईज झाली. हे बघा, हा एकदम बारीक झाला. मला बिंदू मोठा पाहिजे तर त्याची साईज मी मोठी करू शकतो. ही पॉइंट स्टाईल मध्ये. आणि काय येतं, तो पॉइंट स्टाईल, पॉइंटचा साईज बदलतो, तसंच त्याचा आकारही बदलता येतो. आता हा फुलीच्या स्वरूपात मला जर पाहिजे असेल तर फुलीच्या स्वरूपात करता येतो, शून्याच्या स्वरूपात पाहिजे असेल असे आपण मारतो कधी कधी, चौकोन पाहिजे असेल तर आपल्याला हे बरेच स्टाईल्स आहेत इथे, की कोणत्या स्टाईलमध्ये आपल्याला पॉईंट पाहिजे आहे. त्रिकोणाच्या स्वरूपात पाहिजे असेल किंवा डाऊन एरोच्या स्वरूपात पाहिजे असेल, तर हे असे वेगवेगळे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आपण नेहमीचा वापरतो तो डॉट. आता हा छोटा करून ठेवतो थोडा. त्याच्यानंतर येतो अल्जेब्रा. तर ह्याची इन्क्रीमेंट ही कंडिशनल अल्जेब्रा आहे. आपण ऍडव्हान्स जेव्हा बघणार आहोत ऍडव्हान्स टूल्स, त्यामध्ये हे आपल्याला लक्षात येणार आहे. पोलर कोऑर्डिनेट्स त्याचे काय आहेत, पोलर कोऑर्डिनेट्स आणि रेग्युलर कोऑर्डिनेट्स, तर याच्यात हा फरक आहे. त्यानंतर आपल्याला 3D बघायचा असेल तर तो एक्स अक्ष, वाय अक्ष आणि झेड अक्ष, अशा 3 पद्धतीत तुम्हाला त्याचे 3 अक्षाचे पोझिशन दाखवता येतील. स्पायरेकल म्हणजे वर्तुळ डिग्रीच्या स्वरूपात, डिग्री रेडियनच्या स्वरूपात आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट त्याचा दाखवायचा असेल तर हे कोऑर्डिनेटसाठी आहे. आपण हे नेहमीच्या पद्धतीत ठेवूया. ऍडव्हान्स हा एक टूल आहे. तर कंडिशन शो ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट कधी दिसला पाहिजे ह्याच्यासाठी पण आपल्याला एक वेगळं टूल आपल्याला अजून शिकायचं आहे. त्यावेळेला आपण हे कंडिशन ऑब्जेक्ट सगळे बघणार आहोत, की कंडिशन देऊन ह्या ऑब्जेक्टवर काय प्रक्रिया करता येते. आणि हे स्क्रिप्टिंग आहे, हा ऍडव्हान्स मधला भाग आहे. इथे प्रोग्रामिंग लिहिता येतं. ऑन अपडेट जिओजेब्रा स्क्रिप्टिंग इथे लिहून आपण ज्या गोष्टी व्हिज्युअलाइज करणार आहोत ऑब्जेक्टच्या बद्दल, त्यासाठी ह्या लागणार आहेत. म्हणजे बेसिक आज आपण बिंदूच्या ऑब्जेक्टमध्ये नाव, तो दिसला पाहिजे, त्याचा कलर बदलणे, त्याची स्टाईल बदलणे, अशा गोष्टी बघितल्या. त्याचा आकार बदलणे, त्याचा रंग बदलणे, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. हा एक झालाय. दुसरा भाग येतो त्याचे पोझिशन. त्यानंतर आपल्याला ह्या बऱ्याच टूल्स आहेत, मग त्यातल्या आत्ता जे उपयुक्त आहेत तसं मी एक दाखवलं. आता हा एका ऑब्जेक्टचा बदलला. आता मी हा सेगमेंटला येतो. सेगमेंटला जेव्हा येणार आहे तेव्हा इथले त्याचे पण ऑब्जेक्ट राईट क्लिक केल्यानंतर त्या सेगमेंटवर ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जातो.
माझ्या समोर आता ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज त्याच्या पहिल्याच्या तशाच राहिल्यात. नेम तो एफ आहे, तर मला म्हणायचं आहे सेगमेंट. मी त्याला नाव दिलं सेगमेंट. तर बघा तो नेम सेगमेंट MENT सेगमेंट. शो ऑब्जेक्ट पाहिजे असेल तर तो दाखवायचा असेल का घालवायचा असेल तर तो हाईड करता येतो. मागासारखंच आहे सगळं. शो लेबल्स, नेम अँड व्हॅल्यू, नाव पण दिलंय आणि व्हॅल्यू पण दिली. बघा इथे व्हॅल्यू पण आली. आता तुम्हाला इथे तुमच्या समोर इथे व्हॅल्यू त्याच्या सेगमेंटची दिसते. हा सेगमेंट शो ट्रेस फिक्स ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट फिक्स करायचा असेल मागासारखा, तो हलवायचा नसेल तर फिक्स ऑब्जेक्ट करता येतो. त्याचा कलर बदलता येतो, म्हणजे कॉमन कलर बदलता आला आपल्याला. हा कलर मला वेगळा पाहिजे असेल तर वेगळ्या रंगाने करता येतं. तर अशा पद्धतीने कलर बदलणे. स्टाईल, लाईनची थिकनेस. आता मागासच्या स्टाईलमध्ये थिकनेस पॉईंटची होती, आता इथे लाईन थिकनेस आली. बघा लाईन किती जाड पाहिजे मला, तर मी आता 7 ठेवली. लाईन ऑप्टॅसिटी किती पाहिजे तिची, तर तीही गोष्ट आपल्याला इथे बघा ही एकदम फेंट होणार. जशी तुम्ही वाढवत जाल तशी तो डार्क होते. मी इथे 75 वर ठेवतो. लाईन स्टाईल आहे, तर लाईन स्टाईल मध्ये डॉटेड मला लाईन पाहिजे का, तर डॉटेड निवडता येते किंवा आणि दुसऱ्या पद्धतीची डॉटेड आहेत. त्यानंतर मी एकदम बारीक डॉटने काढतोय. त्याच्यानंतर ही एकदम डॉट आणि टिंब असणारी ही एक रेग्युलर आपण वापरतो. आता इथे येतो तो भाग बघा. ह्या रेषेला एकरूप दाखवतो कधी कधी आपण. त्रिकोण काढल्यानंतर त्रिकोणाच्या बाजू एकरूप दाखवायचे असतील तर आपल्याला त्या रेषेला खुणा पाहिजेत का, 2 असणाऱ्या, 2 किंवा 3 खुणा असणाऱ्या, किंवा काही वेळेला मला व्हेक्टरच्या स्वरूपात लाईन दाखवायची असते तेव्हा मी ॲरो दाखवतो. त्या ॲरो घेता येतो, इथे डबल ॲरो घेता येतो. अशा ज्या खुणा आहेत की जिथे आपण कॉंग्रन्सी दाखवताना आपल्याला त्या रेषेला खुणा दाखवायच्या असतात, अशा वेळेला आपल्याला या लाईन स्टाईलचा उपयोग होतो. ऍडव्हान्स आणि स्क्रिप्टिंग आपण हे भाग नंतरच बघणार आहोत. म्हणजे 2 ऑब्जेक्ट झाले. आता त्रिकोणात आलो, तर या त्रिकोणाला परत आता मी राईट क्लिक करतो आणि याच्यात ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जातो. परत तेच येतील. आता बेसिकवर आलो तर त्याचं नाव T1 आहे, तर त्याला मी म्हणतो ट्रायंगल म्हणतो. नाव त्याचं बदलता येतं. त्याच्यानंतर डेफिनेशन त्याची पॉलिगॉन DEF दिलेली आहे. त्याला आपल्याला जर पाहिजे असेल तर वेगळं देता येतं. कॅप्शन द्यायचं असेल तर कॅप्शन देता येतं. शो ऑब्जेक्ट, शो लेबल्स. आता लेबल्स काय पाहिजेत हे बघा. शो लेबल मध्ये मी त्याला नाव दिलंय ट्रायंगल, ते बरोबर मध्ये आलं. शो लेबलला नाव आणि किमती पाहिजे असतील तर हे बघा त्याचं क्षेत्रफळ पण इथे दिसलं. नाव आणि व्हॅल्यू दिल्याने व्हॅल्यूज फक्त पाहिजे असेल त्याचं क्षेत्रफळ झालं फक्त 12.21. त्याला कॅप्शन पाहिजे असेल तर तो ट्रायंगल फक्त दिसला, कॅप्शन दिलेला आहे. कॅप्शन आणि व्हॅल्यू दिला तर ट्रायंगल इज इक्वल टू या पद्धतीने आला. तो ट्रेस केला, फिक्स ऑब्जेक्ट केला, तो हलवायचा नसेल, फिक्स केला तर आता तो हलणार नाही कुठे. तर आता मी हा फिक्स करून ठेवतोय. आता इथे कलर मध्ये पण तसंच आहे, मागासारखंच आहे. हे कलर म्हणजे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट. आता इथे मात्र कलरला इथे प्रिव्ह्यू हा फेंड दिसतोय. ह्याची ओपॅसिटी आपल्याला वाढवता येते. जसजशी तुम्ही वाढवाल तसा तो डार्क होतो, जसजसा तो हे कराल तसा तो कमी होतो. आता मी इथे कलर त्याचा ग्रीन करतो आणि हा इथे आणून ठेवतो बघा बाहेर, आणि हे वाढवतो. हे बघा तुम्हाला कलर इथे जेवढा डार्क पाहिजे आणि त्याला ओपॅसिटी म्हणजे दिसणं, पारदर्शकता किती पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्हाला आता बदलता येतो. तर अशा पद्धतीने आपण 3 गोष्टींचं ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. आता येतो मी वर्तुळाकडे. हा वर्तुळाच्या गमती आहेत आणि या वर्तुळात आणि एक गोष्ट बघणार आहोत. तर या वर्तुळात मला काही गोष्टी, हा पॉइंट एच आहे. तर हे वर्तुळाच्या बाबतीत किंवा त्रिकोणावर जर मी पॉइंट घेतला, फॉर एक्झाम्पल मी हा त्रिकोणाची कलर आहे तो काढून टाकतो म्हणजे आपल्याला ते दिसायला बरं दिसेल. आणि इथे मी एक पॉइंट घेतो. हा आता पार्ट फुटता झाला. आता आपण ऑब्झर्वेशन्स बघितलेले आहेत. आता मी हा एक पॉइंट त्रिकोणावर रेषाखंडावर घेऊन ठेवतो. एक पॉइंट हा त्रिकोणाच्या बाजूवर घेऊन ठेवतो, इथे घेतो. आणि एक पॉइंट हा ऑलरेडी आलेलाच आहे वर्तुळावर. हा पॉइंट इकडनं इकडे सरकतोय बघा. मला सरकवता येतो. हा बी सरकवता येत नाही, कारण त्या बी आणि सी ने रेषाखंड तयार झालेला आहे. तो सरकला तर तो रेषाखंड सरकतो. मात्र त्या रेषाखंडावर घेतलेला जो ऑब्जेक्ट आहे ए, हा इकडनं तिकडे सरकतोय. तसाच या रेषाखंडावर मी जो आता त्रिकोणाच्या बाजूवर घेतलाय हाही सरकतोय. तसाच हा वर्तुळावर घेतलेलाही सरकतोय. पण
ह्याला मला ॲनिमेशन्स द्यायचे आहेत. हा ॲनिमेशन हा प्रकार आहे. तर मी काय करतो बघा, ए वर माऊस आणतो आणि राईट क्लिक करतो. जेव्हा तुम्ही राईट क्लिक कराल तेव्हा तिथे ॲनिमेशन ऑन असा एक ऑप्शन येतो. तर तो ॲनिमेशन ऑन याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या लक्षात येत असेल तर बिंदू ए हा बी पासून निघतोय सी पर्यंत पोहोचतोय, परत बी पासून निघणार तो बघा, सी पासून परत तो याला जाणार आहे, परत बी ला येतो. आता इथे मी पॉज करतो. पॉज करण्यासाठी इथे बटन आलं बघा, स्टॉप. आता मला याच्या राईट क्लिकला जातो आणि ॲनिमेशन मध्ये ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये काय मिळतात का बघूया प्रकार. तर ह्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये मी त्याची स्टाईल बदलतो, तो जरा मोठा करतो, त्याचा कलर बदलतो म्हणजे तो बिंदू आपल्याला ठसठशीत दिसेल. आणि ह्याच्या स्टाईल नंतर आपल्याला इथे नवीन अल्जेब्रा कंडिशन आल्या. आता ह्याचा स्पीड 1 आहे. आता हा मी जर चालू केला तर हा बघा एक या स्पीडने पळतोय. मी जरा स्पीड वाढवतोय, ते 1चा 3 करतो. तर इथे आता ह्या ए बिंदूचा प्रवास वेगवान होईल, म्हणजे स्पीड झालं. आणि कसा फिरतोय बघा, तो इन्क्रीजिंग फिरतोय, बी पासून सी पर्यंत जातोय आणि परत बी ला सुरुवात होते. आता इथे हा स्टॉप करतो थोडा वेळ. आता इथे इन्क्रीजिंग आहे म्हणून तो इन्क्रीजिंगला जातोय. मला ऑसोलेशन पाहिजे असेल तर तो आंदोलित राहील. हे बघा, बी पासून सी पर्यंत जाईल, सी पासून बी पर्यंत येईल. हे बघा, सी पासून तो आंदोलन करत राहील ऑसोलेशन मध्ये. आता तिसरा प्रकार त्याच्यात आहे ऑसोलेशन नंतर डिक्रीजिंग. त्याच्यात तो कसा होईल, उलटा प्रवास करेल, सी पासून बी कडे जाईल, परत तो सी ला जाईल. आणि एक शेवटचा प्रकार त्याच्यात येतो इन्क्रीजिंग वन्स. एकदाच इन्क्रीज करेल तो आणि जाऊन थांबेल. हे बघा, हा जर आपल्याला एकदाच सरकवायचा असेल बिंदू, इथनं बी पासून निघून दे आणि ह्याला आता मी राईट क्लिक करतो आणि ह्याचा ऑन करतो. तर ॲनिमेशन ऑन करण्याची साधी सोपी पद्धत. ह्याचा उपयोग आपल्याला पुढे 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 होणार आहे. मी आपण वर्तुळात बघूया. हे बघा, जाऊन थांबला. म्हणजे आता आपल्याला आणि एक गोष्ट सांगितली. मग आता हा बिंदू, याचाही बिंदू हलवता येतो का? आता हा घेऊया, याची प्रॉपर्टी ह्या बिंदूची बघूया, ऑब्जेक्ट प्रॉपर्टी. आणि ह्याचा स्टाईल बदलतो जरा, म्हणजे तो दिसण्यासाठी स्टाईल बदलतोय. आणि त्याचा रंग मी फुली देतो आणि त्याचे कलर आहे ना तो जरा वेगळा घेऊया. हा, आणि आता याला मला ॲनिमेशन ऑन करायचं आहे. तर या फुलीवर आलो, राईट क्लिक केलो आणि मी इथे ट्रेस ऑन दिसत नाही. यासाठी मला आणि एक बिंदू, तो बाय डिफॉल्ट पॉइंट आलेला आहे, मी इथे दुसरा बिंदू घेतो आणि हा बिंदू आहे तो हाईड करून टाकूया. हा बिंदू हाईड कसा करायचा, बेसिक मध्ये जायचा आणि शो ऑब्जेक्ट आहे तो निघून काढला. आता ह्या के ची प्रॉपर्टी बदलतोय मी, कलर वाढवतो, त्याचा स्टाईल त्याची फुली करतो, सॉरी के, राईट क्लिक, ऑब्जेक्ट प्रॉपर्टी, याची मी फुली केली, ह्याचा आकारही वाढवला, त्यानंतर त्याचा कलर बदलूया, त्या कलर मध्ये ग्रे कलर घेतला आणि आता मी या बिंदूला राईट क्लिक केली आणि ह्याचा ॲनिमेशन ऑन केलं तर हा बिंदू त्रिकोणाच्या स्वरूपात वर्तुळाच्या भोवती फिरत राहील. हे कधीपर्यंत, कंटिन्यू. मग सारखंच होतं, ह्याच्यात अल्जिब्रेक गेलात ते इन्क्रीजिंग 1 म्हटलात की तो आता 1 येणारच नाही, कारण का वर्तुळ आहे. रेषाखंडात तो जिथनं सुरू झाला होता तिथे जाऊन थांबला. तसंच तो इन्क्रीमेंट ऑसोलेशन मध्ये जर मला करायचा असेल तर ह्याला राईट क्लिक परत करा. तेच प्रकार सगळे आता मी जे सांगितले तेच प्रकारने अॅनिमेशन त्याचं करता येतं. आता मला इथे हे कशासाठी वापरतात ह्याची स्टाईल मी बदलतो, होती तशी करतोय, वर्तुळ बिंदू घेतो. आता मी एक रेषाखंड घेतो आणि हा जी पासून के पर्यंत जोडतो, बघा. आणि आता हे क्लोज करतो. आता बिंदू के मला फिरवायचा आहे, मी प्ले करतो, बघा. आता काय झालं बघा, तो क्लॉकवाईज वर्तुळात ते फिरायला लागलं. आता तो ऑसिलेशनला असल्यामुळे तो तिथेपर्यंत जाणार, परत येणार. तो मला तिथे प्रॉपर्टी बदलायची असेल तर ह्या बिंदूला येतो आणि मी ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जातो आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये त्याच्या अल्जिब्रामध्ये ऑसिलेशन आहे तर ते
इन्क्रीजिंग मी करून ठेवतो, म्हणजे तो गोल फिरत राहील. अजून एक आपल्याला टॅब बघायचा आहे आणि तो आता इथे महत्वाचा आहे. म्हणजे बिंदूचं ॲनिमेशन ऑन करणं, ऑफ करणं, त्या ॲनिमेशनचे डिरेक्शन चेंज करणं, ह्या गोष्टी आता आपण बघितलेल्या आहेत. जसं तो प्रत्येकाने असा हा फिरत राहणार आहे. मला आता ह्या बिंदूचा किंवा हा जो सेगमेंट आहे आता काढलाय त्रिज्या, त्याला राईट क्लिक करतो. बघा इथे ॲनिमेशन ऑप्शन आला नाही, कारण का मी वर्तुळ जर तो पॉइंट निवडला असता तर ॲनिमेशन आलं असतं. पण मला पॉइंट न निवडता मी काय निवडतोय, सेगमेंट म्हणजे ती त्रिज्या आहे आणि ते ट्रेस ऑन आहे. त्याच्या अगोदर ह्या त्रिज्येची जरा प्रॉपर्टी बदलतो मी. ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जातो आणि त्रिज्येचा फक्त रंग बदलतो. तो रंग मी लाल देऊन टाकतो. आता हा लाल दिला, क्लोज केलं. आता मी काय केलंय, ह्याला ट्रेस ऑन केलाय, ह्या त्रिज्येचा ट्रेस ऑन केलाय आणि आता मी काय करतो, हे ऑसिलेशन चालू करतो. आता तुम्हाला लक्षात येईल, हे वर्तुळातनं जेव्हा जेव्हा तो बिंदू ती त्रिज्या कुठे कुठे फिरली तेवढे त्याचे ऑसिलेशनचे ट्रेसेस इथे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे जे फिरवा फिरवी आपण आकृती जिओजेब्रात बघतो, हे बघा ही, तर त्याचा हा ट्रेस आहे. हा जर बिंदू मी इथे बिंदू घेतलेला होता, तो बिंदू जर मी इथे ट्रेस केला, एच बिंदू, सॉरी, तर इथेही तसंच आपल्याला ट्रेस करता येतं. म्हणजे आता हा वर्तुळातनं मी अजून एक रेषाखंड काढला. बघा आता ट्रेस ऑन आहे, ते राईट क्लिक करतो आणि मी हे करून टाकतो, ट्रेस त्याची क्लिअर करून टाकतो. किंवा याच्यात जायचं आणि सॉरी, आता मी काय करतो, अजून एक त्रिज्या काढतो, वर्तुळ घेतो आणि या वर्तुळामध्ये एक बिंदू या वर्तुळावर घेतला पाहिजे. तो बिंदू घेतोय मी, तो बिंदू मी हाईड करून टाकतो. तो हाईड करण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे, राईट क्लिक करा त्या बिंदूला आणि इथे राईट क्लिक केला की शो ऑब्जेक्ट दिसतो. तो इथनं काढला तरी तो जातो, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जाण्याची गरज नाही. आता मी याला वर्तुळाबाहेर एक बिंदू घेतो आणि एक रेषाखंड मी जोडतो. म्हणजे काय फिरवा फिरवी जी असते ती ओ पासून जी पर्यंत गेलो. आता मी या बिंदूचं ॲनिमेशन ऑन केलं तर हे बघा, हा बिंदू फिरायला लागला. हे बघा, गाडीचा वायफर कसा फिरतो हे दाखवायचं असेल तर आता ह्याला मी ट्रेस करतो. हा जो रेषाखंड आहे तो कशा एरियात फिरतोय तर त्याचा ट्रेस ऑन करतो. हे बघा, रेषाखंडावर केला क्लिक, बिंदूवर नाही, आणि परत क्लिक केलं तर आता त्या बिंदू बरोबर तो रेषाखंडाची पोझिशन कशी बदलली तर ती सर्व तुम्हाला इथे दिसायला लागते. तर अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्ट प्रॉपर्टी हा भाग इथे बघितलेला आहे. तर ह्या दुसऱ्या सत्रातल्या पहिल्या भागात आपण फक्त ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बघितल्यात. काही ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. आजचं जे दुसरं सत्र आहे, दुसऱ्या दिवसाचं जे दुसरं सत्र आहे, त्या दुसऱ्या सत्रात आपण काही महत्त्वाचे टूल्स आणि राहिलेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टी बघणार आहोत. तर इथेच थांबूया. धन्यवाद.